रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी. रोहित पवार यांच्या सेटफळगडे येथील साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती विमानतळ परिसरामध्ये प्रदूषणाची पातळी वाढून विमान अपघाताची शक्यता भाजप युवा मोर्चाचे वैभव सोलनकरने व्यक्त केलेली आहे. आता हा जर वैभव सोलनकर भारतीय जनता पार्टीचा असेल तर मग मित्रांनो संशय घ्यायला 100% वाव आहे. बघा भारतीय जनता पार्टीवाल्यांनो किती खाली जाणार रे, किती खाली जाणार. म्हणजे आता खरंच अजितदादा पवार यांचा घातपात झाला की काय यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. जनतेचा ठाम विश्वास यामुळे बसत आहे. राज्याचे डेप्युटी सीएम अजित पवार माजी यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने थेट रोहित पवार यांच्या संबंधित साखर कारखान्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे दृश्यमानता कमी होऊन हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केलेली आहे. परंतु आता तो DGCAचा जो रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अगोदरच विमान उडण्याच्या अगोदरच दृश्यमानता कमी होती. मग याला नेमकं काय म्हणायचं हे मात्र कळायला मार्ग नाही. म्हणजे भाजपवाल्यांना काही आकलीचा काही पत्ता आहे का नाही हे सुद्धा कळायला मार्ग नाही. भाजप युवा मोर्चाचा पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी या अपघाताचा संबंध रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुराशी जोडला असून या प्रकरणाची तांत्रिक चौकशीची मागणी केलेली आहे. त्याने पुढे काय म्हटलेलं आहे पहा. व या सोलनकरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये सेटफळगडे येथे साखर कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष वेधलं. स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेच्या तक्रारी जाणवत असून शेतीवरही याचा परिणाम होत आहे. अपघाताच्या दिवशी परिसरात धुरामुळे दृश्यमानता कमी होती का? औद्योगिक उत्सर्जनामुळे कृत्रिम धुकं तयार झालं होतं का? याची वैज्ञानिक तपासणी होणं आवश्यक आहे. कारखान्याचा धूर विमानतळावर अडथळा ठरतो की नाही याचे सादरीकरण स्वतः रोहित पवार यांनी द्यावे असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. त्यांनी काय काय मागण्या केलेल्या आहेत बघा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मार्फत तात्काळ संयुक्त तपासणी करून उत्सर्जन मर्यादांचं पालन होतं का नाही याची खात्री करावी. कारखान्यातील बॉयलर, चिमणी, फिल्टर यंत्रणेची कार्यक्षमता आणि ऑनलाईन मॉनिटरिंग प्रणालीचं मागील 6 महिन्याचं रेकॉर्ड तपासण्यात यावं. अपघाताच्या दिवशी हवामान खाते, DGCA व स्थानिक प्रशासनाचे दृश्यता व्हिजिबिलिटी अहवाल सार्वजनिक करण्यात यावेत. तज्ज्ञ पर्यावरण शास्त्रज्ञ, विमान सुरक्षा तज्ज्ञ व हवामान तज्ज्ञांचा समावेश असलेली स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात यावी. परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून अधिकृत वैद्यकीय अहवाल तयार करावा. जर कोणतेही नियमभंग, पर्यावरणीय उल्लंघन किंवा सुरक्षा धोक्याचे कारण आढळल्यास तात्काळ दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी. चौकशी अहवाल निश्चित कालमर्यादा 30 दिवसात जाहीर करून पारदर्शकता दाखवावी. साखर कारखान्याचा धूर आणि परिणाम बघा काय. पहिला मुद्दा, साखर कारखान्याचा धूर किती लांब जाऊ शकतो आणि त्याचे लोटे काय. साखर कारखान्याचा धूर किती लांब जाईल हे वाऱ्याचा वेग, दिशा आणि हवेतील आर्द्रता यावर अवलंबून असते. सर्वसामान्यतः हा धूर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत सहज पसरू शकतो. परंतु त्यातील अतिसूक्ष्म कण वाऱ्यासोबत अधिक लांबवर जाऊ शकतात. या धुरामुळे राखेचे कण आणि धुरामध्ये काय काय असतं, राखेचे कण आणि कार्बन डायऑक्साईड असतो, ज्यामुळे श्वसनाचे विकार, दमा, डोळ्यांची जळजळ होऊ शकते. राखेचे कण पिकांच्या पानावर साचल्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येतो, ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते. धुरातील सल्फर आणि नायट्रोजनच्या ऑक्साईड्समुळे पावसाच्या पाण्यात मिसळून आम्लपर्जन्य होण्याची शक्यता असते. पहाटेच्या धुरामुळे हवेत काय तयार होतो. पहाटेच्या वेळी वातावरणाचे तापमान कमी असते. अशा वेळी कारखान्यातून निघणारा गरम धूर जेव्हा थंड हवेच्या संपर्कात येतो तेव्हा स्मॉग तयार होतं. म्हणजे धुके आणि धूर, स्मॉग प्लस फॉग. कारखान्यातील धूर आणि राखेचे पहाटे असं धुकं असले की कण या धुक्यात अडकळतात. त्यामुळे जमिनीलगत एक दाट राखाडी थर तयार होतो, ज्यामुळे प्रदूषित हवा वर न जाता जमिनीलगतच साठून राहते. यामुळे दृश्यमानता कमालीची कमी होते. 17 किलोमीटर अंतर असलं तरी तांत्रिकदृष्ट्या काही विशिष्ट परिस्थितीमध्ये याचा परिणाम होऊ शकतो. विमान लँडिंगसाठी रनवे स्पष्ट दिसणं आवश्यक असतं. जर वाऱ्याची दिशा एअरपोर्टच्या बाजूने असेल आणि पहाटेचा स्मॉग तयार झाला असेल तर 17 किलोमीटरवरील धूर लँडिंगच्या मार्गावर अडथळा ठरू शकतो. दाट धुरामुळे धावपट्टीचे दिवे किंवा खुणा स्पष्ट दिसत नाहीत, ज्यामुळे लँडिंगला उशीर होऊ शकतो किंवा विमान डायव्हर्ट करावे लागू शकते. धुरातील राखेचे कण विमानाच्या इंजिनसाठी दीर्घकाळ हानिकारक ठरू शकतात. जरी 17 किलोमीटरवर त्याचे प्रमाण कमी असलं तरी थोडक्यात सांगायचं तर 17 किलोमीटर हे अंतर विमानासाठी खूप जास्त नाही. जर हवामान खराब असेल किंवा वारे कारखान्याकडून विमानतळाकडे वाहत असतील तर निश्चितच दृश्यमानतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो मित्रांनो. परंतु लोकांना याच्यावर विश्वास नाही. सोशल मीडियावरती याच्या पोस्टवर लोक याला शिव्या देत आहेत, नावं ठेवत आहेत आणि अगोदरच DGCAने आता रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. मग त्या रिपोर्टचं काय करायचं. म्हणजे दृश्यमानता, व्हिजिबिलिटी अगोदरच कमी असताना, निघतानाच कमी असताना हे अशा पद्धतीचे आरोप
हास्यास्पद आहे. मग हे भारतीय जनता पार्टी मुद्दामून करत आहे का, असे सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत. तुमचं मत नक्की काय, कळवा.